गायज वेलकम बॅक टू पार्ट 2 ऑफ महाबळेश्वर एपिसोड. सफरनामा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सो पार्ट 1मध्ये आपण महाबळेश्वर मार्केट आणि मार्केटच्या लगत लागलेले सगळे पॉईंट्स वगैरे आपण कवर केले. सगळे इन द सेन्स दोनच आपण पॉईंट कवर केले, पण ते दोन्ही वर्थ इट होते. बिकॉज त्या पर्टिक्युलर रिजनमधनं जे काही व्ह्यू दिसणार होतं प्रत्येक पॉईंटवर एका सेमच व्ह्यू दिसणार होता. ओके, सो व्हॉट वी डिसाइडेड केलं आहे की आपण दोनच पॉईंट कवर करायचे एकदम डिटेलमध्ये आणि बऱ्यापैकी तिथे टाईम स्पेंड करायचा आणि खूप एन्जॉय करायचा. सो तिथे आम्ही खूप सारे क्लिप्स वगैरे काढले आणि ऑफकोर्स तुम्ही ह्या व्हिडिओज वगैरेमध्ये आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं असेल. जर व्हिडिओ बघितलं नसेल तर प्लीज तिथे आय बटनवरती आपला पार्ट 1 बघा. ओके, सो आता डे 2 आहे राईट. तर डे 2मध्ये आम्ही विचार करतो ते केट्स पॉईंट आहे आणि नीडल पॉईंट आहे. ओके, सो ते 2 पॉईंट्स आपण कवर करूया आणि त्यानंतर आपण मॅप्रो गार्डनमध्ये जाऊया. बट ऑफकोर्स मॅप्रो गार्डन वगैरे आय बिलीव्ह सगळ्यांनी वगैरे गेलेलं असेलच, त्यामुळे एवढं तिथे काही एक्सप्लेन करण्यासारखं असं नाही आहे. तिथे तर मॅप्रोचे प्रोडक्ट्स वगैरे आहेत, ते तुम्हाला टेस्ट वगैरे करायला भेटतं, सगळं काय करायला भेटतं, त्या गोष्टी आपण कवर करूया. सो वाटेत ना आम्हाला इथे एक ॲक्वेरियम दिसलं. ओके, सो दॅट वॉज अ व्हेरी बिग ॲक्वेरियम आहे तिथे, वॅक्स म्युझियम आहे आणि अजून 1-2 गोष्टी वगैरे. सो मी आय थिंक इथे आलो 2-1 वर्षानंतर आलो आहे. सो मे बी त्या दरम्यान तर मी तिथे नोटीस नव्हतं केलं, सो आता नोटीस केलं आहे. सो विचार करतो आहे जर टाईम भेटलं तर आम्ही तिथे एकदा व्हिजिट करू. ओके, सो अशा काही नवनवीन गोष्टी आम्ही जरा एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतो आजच्या या एपिसोडमध्ये. गाईज प्लीज स्टे ट्यून्ड विथ अस. हॉटेलमधून चेकआउट केलं आणि आता निघालं आपलं केट्स पॉईंटला. सो इथून 4.3 किलोमीटर्स दाखवत आहे केट्स पॉईंट आणि त्याच्या बाजूलाच नीडल्स होल पॉईंट आहे, दॅट एलिफंटवाला. राईट, आता पॉईंट वाईज आपण ते कवर करूया कारण तिथून एक मस्त मॅजेस्टिक असा डॅमचा व्ह्यू येतो. ते सुंदर व्ह्यू सगळ्याच खाली सगळी शेतमाळा. सो सगळं आवरेपर्यंत ब्रेकफास्ट सगळं आठवेपर्यंत चेकआउट होईपर्यंत 11 वाजले. अर्ली मॉर्निंग, फ्रेश एअर, हिनी अकेशीची झाडं या रस्त्याला ना एक वेगळा टच देतं. काही एका अर्थे सुंदर पण वाटतं आणि एका अर्थे भयानक पण वाटतं. तर वाटतं आपल्याला या झाडीने सगळं लपटून घेतलेलं आहे. सुरेख आहेत, सुरेख, आणि त्याच्यावरूनच सूर्याची अशी किरणं पडतात मध्ये मध्ये. इतके मस्त फ्लेअर्स येतात राईट तिथे. सो केट्स पॉईंट, निडल पॉईंट डन. ठीक आहे, सो आता इकडचं आटपलं आहे. नाव इट्स 12:30. तिथे बसल्या बसल्या मॅप चालत होतो. जसं तुम्हाला सकाळी म्हणायला गाईज, माझ्या मनात ते ॲक्वेरियमचं होतंच. जसं सोनीला सजेस्ट केलं इथे एक ॲक्वेरियम पण आहे, तर तिचे तोंडून अलगद तेच निघाला. अरे हां, मी पण बघितलं, मी तुला सांगणारच होते. सो इन दिस केस आम्हाला दोघांचे पण विचार की अलायन झाले राईट. सो काही विचार न करता
मी तो डेस्टिनेशन टाकला आहे. सो नाव इट्स 5.5 किलोमीटर फ्रॉम हिअर. तिथे अजून काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर तेही आम्ही एक्सप्लोर करूया. सो या, लेट्स गो देअर गाईज. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. सो फायनली अशा प्रकारे आपण महाबळेश्वर कवर केलेलं आहे. आपल्याला जेवढा टाईम भेटला त्या हिशोबात मॅप्रोला आलो, फ्रीवाले सॅम्पल्स ट्राय केले. आता दुपारचाच टाईम होता तसं पण आम्ही सकाळी खूप कमी नाश्ता केलेला. सो सँडविच आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम ते झालं हेवी. थोड्याफार टाईमसाठी तिथे टाईमपास केला. आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहे. सो बाय बाय महाबळेश्वर. तर बेसिकली वाजलेत 4:45 आणि आपल्याकडे आहे टाईम. सो आपण वाईचा गणपती करूया. ओके, सो इथून आपला घाट सुरू होत आहे. वाईकडनं 11 किलोमीटर आहे. सो चढतानाही मजा आलेली गाईज. सो उतरताना पण तितकीच मजा येणार आहे. सो घाट बऱ्यापैकी स्टीप आहे. ओके, त्याच्यामुळे घाटचं अंतर कमी आहे आणि आपण पटकन वरती येऊन जातो. बट समोर तुम्ही बस बघू शकता राईट, किती जाप झोप हे पर्पल ट्रॅव्हल्सवाले येऊन जातात.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या वाईच्या गणपतींचं पण निवांत दर्शन झालेलं आहे. मी दर्शन घेऊन बराच वेळ तिथे कृष्णमाई काठी बसलेलो. प्रसन्न वाटलं एकदम सूर्यास्त होईपर्यंत. लोक म्हणतात खरं, पण खरंच जेव्हा आपण कृष्णमाईच्या काठी बसतो ते बोलतात नाही का, माइंड एकदम रिसेट होऊन जातं. तशातली फिलिंग येते खरं तर. आणि मी तासभर तिथे बसलेलो. सूर्यास्तापर्यंत फोटो काढला खरं. सूर्यास्त झाला आणि फोन आमच्या खिशात गेला. आणि खिशात गेला फोन आणि मग ज्या आमच्या शांतपणे सगळ्या गप्पा चालू होत्या आयुष्याच्या असं इतर वेळी पण आम्ही कधी बसलेलो असताना, निवांत बसलेलो असताना कधी विषय निघत नाही. पण आज का कुणाच ठाऊक बऱ्याच वेळा मी गप्पा मारत बसलेलो. मध्ये मध्ये एकमेकांना चिडवत पण होतो. ऑफकोर्स व्लॉगच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा महाबळेश्वरला आलो. सो समोर जो दिसतोय दॅट इज अवर बँगलोर मुंबई हायवे. सो आपल्याला आता लेफ्ट घ्यायचं आहे पुण्याच्या दिशेला. आता मॅपवर जे दाखवत आहे त्याच्यामध्ये सांगतंय की खंबाटकी भोगद्यामध्ये आणि भोगद्याच्या बाहेरपर्यंत जिथे ते काम चालू आहे मोठ्या ब्रिजचं. सो तिथे ट्रॅफिक तर दाखवलं आहे. तर लेट्स सी सध्याच्या परिस्थितीला काय कंडिशन आहे त्याची. ओके, सो फायनली आपण हायवेला लागलो आहोत. आता आपल्याला सर 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 डायरेक्ट पुन्हा गाठायचं. अँड गाईज मॅप वॉज रिअली राईट. हे भोगद्याच्या खूप अलीकडपासूनच हे ट्रॅफिक आहे दिसतं राईट मला. आपल्याला आता थोडी वाट काढत काढत बघावं लागेल. जितकं लवकर लवकर निघता येईल इतकं. लेट्स सी. समोर काही बायकर्स दिसत आहेत पण त्यांनाच फॉलो करूया. दॅट वुड बी बेटर. गवतात वाट काढत काढत आपण थोडं गाड्यांच्या साईडने तर येतो. आय एम प्रेटी शुअर काहीतरी मार्ग निघेल. सो आता जस्ट आम्ही एक वेगळाच मार्ग काढला. शेतातनं गोल 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 फिरून एक गेला. त्यांनी अप्रोच दिलं. ते सगळे पाठी सगळेजण फॉलो झाले. हे ट्रॅफिक क्लिअर करायच्या नादात ही समोरची एसटी टर्न मारता मारता घासली आहे. हे बघा. ओके नको त्याला आता वळायचं आहे. सो तोही वैतागलेला. पण त्याला गोल फिरतानाचा अंदाजच नाही आला आणि त्यांनी पाठचा बंपर सोडवून टाकला. सो कायच बेसिकली पुढचा जो रस्ता आहे खंबाटकीचा घाट आहे. पुण्यावरून साताऱ्याकडे येताना घाट आहे. बट साताऱ्यावरून पुण्याकडे जाताना भोगदा आहे. आणि जो भोगदा आहे दॅट इज ओनली 2 लेन, जो की खूप छोटा आहे आजकालच्या गाड्यांसाठी वगैरे. आणि नंबर ऑफ गाड्या पकडल्या तर खूप कमी पडतो. आणि प्लस तिथे कामही चालू आहे. आणि त्या भोगद्याची रचनाही अशी विचित्र आहे की तिथे अपघात होण्याचे चान्सेस 100% आहेत. आता मॅपवरती तर मला असं दाखवलेलं की तिथे अपघात झालेला आहे. बट आता नेमकं काय झालंय ते देवालाच माहिती. भोगदा संपल्यानंतरचा जो टर्नचा जो कर्वेचर आहे तो इतका शार्प आहे की ऑफकोर्स अंधारातून जर गाडी त्या भोगद्यातनं बाहेर आली आणि अचानक समोरच्या प्रकाशामध्ये त्याला समोरचा प्रॉपर दिसणारच नाही. आणि तो पक्का जाऊन समोरच्या भिंतीला आदळणार किंवा डोंगराला जाऊन आदळणार किंवा समोरच दरी पण आहे त्या दरीत जाऊन पण कोसळू शकतो. खूप साऱ्या शक्यता आहेत गाईज. आणि त्यासाठी त्याच्या बाजूने जाता दोन्ही वेसाठी जाताना सुद्धा आणि पुण्यावरून येताना सुद्धा ट्विन टनल बांधायचं प्लॅन चालू आहे. आणि त्याचं कामही इन प्रोग्रेस आहे. बट जोपर्यंत ते काम कम्प्लीट होत नाही गाईज हे आपल्याला असं ट्रॅफिक बघत बसावं लागणार आहे. डायव्हर्जन हे समोर जो असणार आहे दिस इज प्रपोज ट्विन टनल फॉर खंबाटकी. मी बघू शकतो तिथे काम पण चालू आहे. सो जोपर्यंत हे होत नाहीये तोपर्यंत हे असं सहन करावं लागणार आपल्याला. सो लेट्स सी. सो फायनली आम्ही आता खंबाटकी टनल एंटर करतोय. लिटरली थकायला होतं काय जे अशा ट्रॅफिकमध्ये उभं पण तर राहायचं आहे. आजूबाजूच्या गाड्या बराच वेळ इग्नाइट होऊन गरम होतात. त्यांचा धूर परत गाडी बॅलन्स करत बसा त्यात पायाची लागते वाट. हा 3 लेन रोड हा 2 लेनमध्ये होऊन जातो बघा. आणि हा 2 लेन आहे सो this lane is not that enough for number of cars running on this road right now. त्यासाठी ते प्रोव्हिजन करतायत. सो आय होप ते काम लवकरात लवकर संपावं. आणि जेवढं मी ऐकतोय त्याचा प्रोग्रेस होतोय. ओके, सो आय बिलीव्ह लवकरात लवकर तो न्यू रोड ओपन करावा. 10 वर्षांपूर्वी ह्या रोडची हालत इतकी बेकार होती. अचानक मध्ये खड्डे यायचे आणि तेही मोठमोठे. काही वेळेला भोगद्यामध्ये ॲक्सिडेंट व्हायचे. त्याही आम्ही घटना बघितलेल्या आहेत. आणि त्या घटनेमुळे आम्हाला लागलेले ट्रॅफिकही आम्ही ते सहन केलेले आहेत. आणि अचानक हा जो टर्न आहे हा एकदम शार्प टर्न आहे.
कंप्लीट छापटा आणि समोर इथे आदळतात गाड्या बघा. इथे बरेचसे किस्से झाले आहेत की गाड्या सरळ दरीत इकडनं सरळ बॅरिगेड वगैरे तोडून दरीत गेलेले आहेत. सो फायनली काय पुणे साईडचं खंबाटकी घाट आपण उतरलो आहे आणि आता आपण पुण्याच्या दिशेने रवाना होतो आहे परत एकदा इन अ फ्री फ्लो. आय होप सो. थकलं होतं गाईज असं फिल्टर करत करत पाय जातात कामातून. काय करणार, कष्ट केल्याशिवाय अशी चांगली एक व्हिडिओ अशी बनत नाही ना. तिची व्हिडिओ बनत नाही तर मग आम्ही यूट्यूबवर टाकू शकत नाही राईट. आणि आम्ही जर यूट्यूबवर नाही टाकली तर तुम्ही ते बघणार तरी कसं आणि बघून त्याचा आनंद लुटणार तरी कसं गाईज. सो तुमच्यासाठी एवढे कष्ट काहीच नाही आहे गाईज. चेनमध्ये कसं काय अडकलं हे एवढी तार. सोनी म्हणत होती चाकामध्ये आवाज येतो काहीतरी आपटल्यासारखं वाटतंय. नंतर अचानक आवाज गायब झाला. आता उतरून बघितलं तर एक तार होती. सो मगाशी तुम्हाला जसं करामत सांगितलं ना आम्ही, एक पाठी गेला, एकाच्या पाठी सगळेजण गेले शेतातनं आणि मग गोल पेट्रोल पंपाच्या पाठनं आम्ही वाट काढली. सो आय थिंक त्या दरम्यान काहीतरी अडकलं चाकांमध्ये आणि दॅट वॉज टू रिस्की. कारण ती तार खूप मोठी होती. मी बघितलं राईट, ती तार खूप मोठी होती. जर चाकात वगैरे चुकून आली किंवा बघ अजून काय प्लस मायनस झालं असतं तर खूप प्रॉब्लेम झाले असते. तर देवाच्या कृपेने काही झालं नाही. सो वी आर सेफ, नॉट अ प्रॉब्लेम. आता रेकॉर्ड करता करता मला एक गोष्ट नोटीस झाली की माझ्या कॅमेऱ्याची मेमरी फुल झाली आहे. अनफॉर्च्युनेटली या स्टोरेज कन्स्टंट्समुळे मला ही व्हिडिओ आता इथे एंड करावी लागते. ओके. अँड ऑफकोर्स वोर नंतरचा जो काही रोडचा पार्ट आहे राईट, आय थिंक तो ऑलरेडी आपण आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण कवर केलेला होता. सो यू गायज कॅन चेक आउट दॅट व्हिडिओ. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. हा आपला महाबळेश्वरवाला प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. आणि प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल गाईज. ह्या आपल्या चॅनलला असंच आपल्याला ग्रो करायचं आहे. ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गाईज. कारण कसं असतं, आपण एका ठिकाणी पोहोचतो, त्या ठिकाणची मजा वेगळी असते, पण त्या ठिकाणामध्ये पोहोचण्याचा जो प्रवास असतो राईट, तो प्रवास टिपण्यामध्ये आणि त्या प्रवासामध्ये घडणाऱ्या गमती जमती, रोड कल्चर कसं आहे आपल्या इंडियामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये लोक कसे रिॲक्ट होतात आणि आपल्याला कशी बाईक चालवावी लागते. बरं, बाईक चालवण्यामध्ये जे काही कष्ट असतात, जे काही अडचणी येतात, त्या अडचणींना मात करून करून आपल्याला कशी वाट काढायची असते. तर प्रत्येक गोष्ट ना आपल्याला आयुष्याचे धडे शिकवत असतात. तो तेच आपल्याला सगळ्यांना शिकवायचं आहे आणि असंच पुढे ग्रो होत जायचं आहे. सो गाईज भेटूया परत एकदा एका नवीन अशा व्लॉगमध्ये. सो थँक्स फॉर युअर सपोर्ट गाईज अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.